या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच 12 डिसेंबर 2024 वार गुरुवार। आज असणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो। या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत धरतो, कारण असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो आणि अशा प्रभावात जर आपण एखादी प्रभावी सेवा किंवा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो। मग आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि या दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे। आज जर 11 लवंगांचा हा एक उपाय तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर केला तर तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट होईल। घरावर असणारा कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल। आयुष्यात खूप अडथळे आहेत, खूप अडचणी आहेत, ज्यातून मार्ग भेटत नाहीये, संकट संपत नाहीये, कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाहीये। कितीही काही झालं, घरात सगळ्या व्यक्तींनी कष्ट केले, कमावले, तरी पण घरात पैसाच टिकत नाहीये, तर त्यासाठी आज मार्गशीर्ष महिन्यातील या दुसऱ्या गुरुवारी हा लवंगांचा उपाय आवर्जून करा। बघा, लवंग जी माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। लवंग ही वास्तुशास्त्रात, धार्मिक शास्त्रात, ज्योतिषशास्त्रात आणि पुरातन शास्त्रात प्रत्येक शास्त्रात जर तुम्ही बघाल तर लवंग ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात खास मानली जाते। माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लवंग। लवंगाच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी असदृश्य रूपाने का होईना पण क्षणात प्रसन्न होते। लवंगाच्या उपायाने माता लक्ष्मी ही धन खेचून आपल्या जवळ देते। लवंगाच्या उपायाने आपल्या घरातील दरिद्रता जी आहे ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढत जाते। तर आता जो उपाय सांगणार आहे हा धन वाढण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, आज गुरुवारच्या दिवशी घरातील संपूर्ण वातावरण हे सात्विक ठेवायचं आहे। घरामध्ये सतत उदबत्तीचा सुगंध म्हणजे सतत उदबत्ती प्रज्वलित करून ठेवा। आता तुम्ही व्रत मांडलं असेल, कळस स्थापन केला असेल तर त्याच्या समोर अखंड स्वरूपाने एक उदबत्ती लावून ठेवा, कारण असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात एकदा का होईना पण भ्रमंती करत असते आणि जेव्हा ती आपल्या घरामध्ये भ्रमंती करत असते तर आपल्या घरामध्ये त्यावेळेस सुगंध असेल, सुवास असेल, घरातील वातावरण प्रसन्न असेल तर ते आपल्या घरात तथास्तु म्हणते आणि ज्या घरात लक्ष्मी तथास्तु म्हणते त्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीची वस्ती राहते। त्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून राहते। म्हणून घरामध्ये जितकं सकारात्मकता ठेवता येईल तेवढं ठेवा। आज गोमातेला कुठेही आजूबाजूला जर गोमाता असेल तर संध्याकाळी नैवेद्य दाखवायचंच आहे। त्या व्यतिरिक्त काहीतरी गोडाचं असं गोमातेला खाऊ घाला। शिवाय आज आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। दारासमोर आपल्याला छान रांगोळी काढायची आहे। आपल्या दारामध्ये, गॅलरीमध्ये जिथे कुठे तुळशी माता असेल तर तुळशी मातेची पूजा करायची आहे। आज तुळशी मातेच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। अशा जर काही मिनिमम गोष्टी आज गुरुवारच्या दिवशी तुम्ही केल्या तर नक्कीच त्याचा खूप तुम्हाला लाभ होईल। आता बघा, हा लवंगांचा उपाय सकाळपासून संध्याकाळी 6-6:30 या दरम्यान, फार तर 7च्या आत तुम्ही कधीही करू शकता। यासाठी फुलवाल्या अख्ख्या आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत, मोजून 7 लवंगा, आणि त्याच्यासोबत घ्यायचा आहे एक लाल पिवळ्या रंगाचा धागा। सोबत आपल्याला घ्यायचा आहे सुगंधी अत्तर, लवंग आणि लाल धागा। सगळ्यात अगोदर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। बघा, विड्याचं पान ज्याला नागवेलीचं किंवा खाऊचं पान असेही म्हणतो। हे जे विड्याचं पान घेतलेलं आहे हे बरोबर महालक्ष्मीच्या समोर जिथे कळस मांडलेला आहे त्याच्या समोर हे विड्याचं पान ठेवायचं आहे। विड्याच्या पानावर सगळ्यात पहिले हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत। अक्षदांच्या वरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे। आता या सुपारीच्या वरती पुन्हा हळदी कुंकू, एक फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यासोबत एक लवंग ठेवायचे आहे। हा जो विडा बनवलेला आहे हा लक्ष्मीच्या समोर ठेवून आपल्याला त्या पानाच्या भोवती थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं तीर्थ आपल्याला गोल असं शिंपडायचं आहे।
ठीक आहे. आता हा विडा महालक्ष्मीला अर्पण करून झाला की त्यानंतर 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. फुलवाल्या घेतलेल्या 7ही लवंगा लाल रंगाच्या धाग्यामध्ये गुंफायच्या. लाल जो धागा घेतलेला आहे घट्ट गाठ मारायची, त्यामध्ये लवंग, पुन्हा दुसरी गाठ लवंग, अशा 7 गाठींमध्ये 7 लवंग बांधायच्या आहेत आणि एक माळ तयार करायची आहे. आता प्रत्येक वेळी जेव्हा लवंग तुम्ही त्या धाग्यामध्ये गुंफाल तेव्हा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक वेळी म्हणायचं आहे आणि प्रत्येक वेळी लवंग गुंफत तुम्हाला बरोबर 7 लवंगा 7 वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे. आता ही 7 लवंगांची तयार झालेली जी माळ आहे, तर ही माळ तुम्हाला ते माळीला एक घट्ट गाठ मारायची, पाठी म्हणजे जिथे लवंग संपतात तिथे, आणि छोटी कशी व्यवस्थित पॅक माळ करायची. आता तयार झालेली ही माळ आहे, ही महालक्ष्मीच्या गळ्यात अर्पण करायची. माता लक्ष्मी, श्रीयंत्र किंवा जी मूर्ती, फोटो, जे काही तुम्ही आज देवघरात म्हणजे तिथे पूजा केलेली आहे तिथे मांडलेलं आहे, नसेल काही तर एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीच्या वरती ही माळ अर्पण केली तरीही चालेल. ही 7 लवंगांची माळ लक्ष्मीला अर्पण करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे. माता लक्ष्मीची जी कुठली आरती असेल ती आरती करून घ्यायची आहे. आरती करून झाली की त्यानंतर ही 7ही लवंगांची जी माळ आहे ती माता लक्ष्मीच्या गळ्यातून बाहेर काढायची आहे. बघा, लक्ष्मीच्या गळ्यात अर्पण करायची, आरती म्हणायची आणि नंतर 7ही लवंगांची माळ माता लक्ष्मीच्या गळ्यातून बाहेर काढायची आणि जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल, घराच्या आजूबाजूला, गावात, सिटीमध्ये, बागात, कुठेही शोधा, पण तिथे जा. अगदी प्रत्येकाच्या गावात गावदेवीचं मंदिर आवर्जून असेल, तुम्ही गावदेवीच्या मंदिरात गेलात तरीही चालेल. तिथे जायचं आहे आणि ही 7 लवंगांची माळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ सोडायची आहे आणि आपल्या घरी निघून यायचं आहे. बघा, जर आज ही 7 लवंगांची माळ लक्ष्मीला अर्पण करून जर लक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही सोडून आलात, लक्षात ठेवा तुमचं भाग्य तिथेच उजळायला सुरुवात होईल. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. आता जो विडा आपण तिथे ठेवलेला आहे हा आज गुरुवारचा दिवस संपूर्ण संपेपर्यंत, रात्रीपर्यंत तिथेच ठेवायचा आहे. उद्या जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी उचलाल, उद्या जेव्हा तुम्ही फुलं वगैरे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकाल, त्यावेळेस हा विडा उचला आणि त्या निर्माल्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल. हा उपाय प्रत्येक गुरुवारीही करू शकतात किंवा आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारीही करू शकतात. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.